मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। संपामुळे मुंबईकरांना सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूया। बेस्ट संयुक्त कृती समितीकडून संपाचा इशारा देण्यात आलेला होता, त्याप्रमाणे संप सुरू झालेला आहे आणि याच कृती समितीला इतर संघटनांनी देखील पाठिंबा दिल्यामुळे संप अद्यापही सुरूच आहे। आजचा तिसरा दिवस आहे, तरीही हा संप सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचं नेमकं यावर काय म्हणणं आहे आज आपण ते जाणून घेणार आहोत। प्रमुख मागणी आहे बेस्टचं विलिनीकरण हे बीएमसी मध्ये झालं पाहिजे, हे आमची प्रमुख मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, आमच्या जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना बेस्टमध्ये सामावून घेतलं पाहिजे। हे आमची प्रमुख या दोन मागण्या आहेत। नाही, आता आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे, तोडगा निघालाच पाहिजे आणि निघाला तर आम्ही त्यांचं सर्व कामगारांचे आम्ही त्यांचं जंगी स्वागत करू आणि ही अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही मुंबईकरांना आणि आम्हाला कर्मचाऱ्यांना की याच्यावरती योग्य तो तोडगा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब काढतील अशी आम्ही आशा बाळगून आहोत। कर्मचारी आमच्याकडे कमी वेतनामध्ये काम करतात, ते पण आमच्या खांद्याला खांदा लावून 8 तास काम करतात। आमची एकच मागणी आहे की वेटलिस्ट कर्मचारी हे बेस्ट कर्मचारी म्हणून त्यांना संबोधण्यात यावे आणि त्यांनाही बेस्ट कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर सुविधा या देण्यात याव्यात। पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा संप जो आहे तो सुरूच राहणार आहे। आज संध्याकाळी देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक पार पडणार आहे। यांच्या समवेत आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असणार आहेत। या बैठकीत नेमकं काय घडतं आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात येतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।